अशीच काहीशी बातमी जालन्यामधून. जालन्यामध्ये पोटात चाकू भोसकून 18 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील पारनेर फाटा इथे ही घटना घडली आहे. बहिणीला चिठ्ठी दिल्याच्या किरकोळ कारणातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे दुर्दैवी घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मृत पवन यानं राहुल खरे याच्या बहिणीला काहीतरी चिठ्ठी दिली होती आणि या कारणावरून रागाच्या भरात आरोपी राहुल खरे यानं पवन याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि हत्या करण्याच्या उद्देशानं पवनच्या पोटात चाकूनं 2 वेळा गंभीर वार केले. या प्रकरणी मयताचे वडील संतोष बोराटे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून सध्या पुढचा तपास सुरू आहे. तसंच आरोपीला ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. आज शवविच्छेदनानंतर मयताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. 5 ते 6 जणांनी यांना ठार केलाय. चाकू पोटात टाकला, 2 वार केलेत. काय कारण होतं? ते मयताचं नाव काय आहे? कारण काय घडलं? कारण तर अद्याप माहिती नाही. ते काय काय केलं, काय काय मिळच नाही. अचानक आलेत आणि घरात घुसून मारलं. बाकी आमची एकच इच्छा आहे, पोलीस साहेबांनी आम्हाला चांगला न्याय द्यावा, कोणाच्या दबावाखाली नाही राहावं.